रामकृष्ण हरी मंडळी, उजळंब येथील श्रीकृष्ण मंदिर देवस्थानच्या वतीनं श्रीकृष्ण दिंडी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होते. हे 27वं वर्ष. 2026मध्ये जे वारकरी आपल्या या दिंडीमध्ये सहभागी झाले होते ते आपल्याला समोर स्क्रीनवरती दिसत आहेत. आम्ही चाकूर, उजळंब, आटोळा, नागेशवाडी, लातूर आणि पुणे या मेन ठिकाणाहून वारकरी सहभागी करून घेतले होते. यातल्या आणखीन इतरही गावचे लोक होते जे आपल्या ह्या दिंडीमध्ये सहभागी झाले. आम्ही गावातून निघाल्याच्यानंतर पुढे तुळजापूर आलो. तुळजापूरचं दर्शन आम्हाला घ्यायचं होतं, परंतु वेळ झाल्यामुळं आम्ही तुळजापूरचं दर्शन टाळलं, कारण ते परत येते वेळेस दर्शन होऊ शकतं. त्या अनुषंगानं तुळजापूरनं आम्ही पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झालो. पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि तिथून शिखर शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी आलो. समोर आपण शिखर शिंगणापूरच्या अलीकडे तळ्यावरती आंघोळीसाठी थांबलो होतो. त्या ठिकाणचं हे दृश्य पाहताय. इथं ट्रक लावून आम्ही तळ्यामध्ये आंघोळी केल्या सर्व वारकऱ्यांनी. तिथून आम्ही मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी गेलो. त्या ठिकाणी दर्शन घेतलं. निसर्गरम्य अशा वातावरणातून त्या घाटामधून प्रवास करत आम्ही सर्व वारकरी महादेवाच्या दर्शनासाठी शिखर शिंगणापूर या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी सर्वांनी दर्शन घेतलं. एक 2-3 तासाच्या दरम्यान दर्शन घेत असताना आमच्या हे लक्षामध्ये आलं किंवा आम्हाला हे ऐकायला भेटलं की आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला फार मोठा पूर आलेला आहे आणि वारकऱ्यांना त्या ठिकाणी येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. प्रशासनानं नोटीस काढली, ती आम्हाला भेटली आणि मग 7 तारखेला 6 तारीख आणि 7 तारखेच्या मध्यरात्री आम्ही आळंदीमध्ये नेहमी पोहोचतोच. आमच्यासमोर प्रश्न होता की यावेळेला आता काय करायचं. प्रशासन सांगतं आहे की आळंदीमध्ये येऊ नका, सर्व वारकऱ्यांनी पुण्यामध्येच थांबावं. अगदी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तसं आवाहन केलं आणि सांगितलं की आपण आळंदीमध्ये येऊ नये, सुरक्षेच्या कारणास्तव आपण पुण्यामध्येच थांबावं. आम्ही दिंडी पुण्यामध्ये घेऊन येतो. आणि मग माझ्या दिंडीमध्ये श्रीकृष्ण दिंडी या दिंडीमध्ये जे काही वारकरी आहेत त्यामध्ये बहुतांशी 90% सर्व महिला होत्या आणि त्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं प्रशासन जे आवाहन करते त्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही निर्णय घेतला की इंद्रायणी नदीच्यावरून जे काही 4 मार्ग इंद्रायणी आळंदीमध्ये येण्याचे आहेत ते पूर्ण बंद झालेत आणि तिकडं न जाता आता आपण थांबू. आणि मग वाटेमध्ये आम्ही बरड या ठिकाणी, राजुरी हे गाव आहे त्याच्या बाजूला, राजुरी या ठिकाणी आम्ही त्या थांबलो आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी अभंग, हरिपाठ, भजन हे सर्व केलं आणि तिथून दुसऱ्या दिवशी आम्ही नंतर पुण्याला निघालो. पुण्यामध्ये खंडोबा मंदिराच्या पुढे सुखसागरच्या परिसरामध्ये आम्ही मुक्कामाला थांबलो. दत्तात्रय गिरधर सावंत यांनी आमच्या 2 दिवसाच्या राहण्याची सोय केली. पाण्याची तिथं अडचण होती, परंतु तरी त्यांनी वारकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्या ठिकाणी राहण्याची सोय केली आणि पुण्यामध्ये आम्ही येऊन थांबलो. आज 8 तारीख आहे, माऊलीचं आज प्रस्थान. आजही आम्ही आळंदी पुण्यामध्येच आहोत. कालचा आणि आजचा आमचा आळंदीतला मुक्काम इथं पुण्यामध्ये आहे. उद्याला जो रुटीनचा पुढला मुक्काम आहे तो पुण्यामध्ये सुखसागर या ठिकाणी होईल आणि तिथून पुढे जे काही रूट आहे आपला त्या पुढे मार्गस्थ होत आहे. Hare
पुण्यामध्ये आल्यानंतर 7 तारखेला आणि 8 तारखेला हे 2 दिवस आमचे मुक्काम होते. वास्तवात हे आळंदीचे मुक्काम असल्यामुळं इथं आम्ही आगंतुकपणे आलो. दत्तात्रय गिरधर सावंत यांनी सोय केली, परंतु या ठिकाणी थोडी या इमारतीमध्ये पाण्याची अडचण होती आणि ती वारकऱ्यांनी पाहिली आणि त्यातून मग काही वारकरी आपापल्या आप्त जे प्रेमाचे लोक आहेत, पाहुणे आहेत, यांच्याकडे काही लोकांनी जाऊन थांबण्याचा निर्णय घेतला. असंही दरवर्षी पुण्यामध्ये वारी आल्याच्यानंतर अनेक लोक आपल्या पाहुण्याला वगैरे गाठीबिठी घेतात. आता बरेच वारकरी आमच्या दिंडीतले हे इतरत्र पसरलेले आहेत आणि ते उद्याला सर्व एकत्रित येतील.